तासगावात सायबर प्रकारातून 19 लाखांचा गंडा, मतकुणकीच्या एकावर गुन्हा, विविध राज्यातून 13 तक्रारी, वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून सर्वसामान्य लोकांना विविध आमिषे दाखवत तब्बल 19,17,596 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मतकुणकी तालुका तासगाव येथील सुमित श्रीकांत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई सूरज राजाराम जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे। सायबर गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून फसवणूक करणारे संघटित पद्धतीने गुन्हे करत आहेत। फसवणुकीचे पैसे जमा झालेली बँक खाती आणि त्यातून पुढे पैसे पाठवलेल्या खात्यांची माहिती सायबर विभागाने एकत्र केली। तपासादरम्यान यातील एक संशयित खाते मतकुणकी येथील सुमित कांबळे याचे असल्याचे आढळून आले। तासगाव शहरातील एका बँकेत हे खाते कांबळे यांनी याच हेतूने उघडले होते आणि या खात्यामध्ये कांबळे यांनी विविध खात्यांमधून पैसे जमा करून पुढे देशातील अन्य खात्यांमध्ये पाठवले होते। 9 डिसेंबर 2025 ते 16 डिसेंबर 2025 या केवळ 7 दिवसांच्या कालावधीत एकाच खात्यात 19,17,596 रुपयांची संशयास्पद फिरवाफिरवी झाल्याचं तासगाव पोलिसांच्या निदर्शनास आले। या खात्याविरोधात विविध राज्यातून 13 तक्रारी सायबर विभागाकडे नोंदवण्यात आल्या होत्या। या प्रकरणी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तासगाव।